दरम्यान दुसरीकडे मंगलप्रभात लोढा धमकीबद्दल खोटं बोलतायत असं स्पष्टीकरण आमदार असलम शेख यांनी दिले। अमित साटम आणि भाजपचे लोक माझ्यावर खोटे आरोप करतायत। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचं हे स्पष्टीकरण असून व्हिडिओ क्लिपमध्ये मी धमकी दिल्याचं समोर आलेलं नाहीये, त्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जातोय असं देखील असलम शेख म्हणाले। मंगलप्रभात लोढाजींनी खोटं बोललं, कुठेही माझ्या भाषणामध्ये धमकी नाही। आता त्यांना हे कळलं की बाबा याच्यावरती केस होत नाही, म्हणून त्यांचे आमदार आज तुम्हा सगळ्यांना सांगता की कमीत कमीत असलम शेखनी माफी मागितली पाहिजे। गुन्हा खरं म्हणजे अमित साटम साहेबांवरती झाला पाहिजे। त्यांनी प्रेसला सांगितलं की आम्ही असलम शेखला इथेच दफन करून टाकू। ज्या दिवशीपासून अमित साटमजी मुंबईचे अध्यक्ष झाले त्या दिवशीपासून त्यांनी मुंबईचा भला करण्याबद्दल एकही शब्द एकही स्टेटमेंट दिलेलं नाही। पहिल्या दिवशीपासूनच ते म्हणतात की मुंबईचा महापौर आम्ही खान पठाण होऊ देणार नाही। मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईकर ठरवतील, पक्ष ठरवणार, पण कमीत कमी तुम्ही लूज स्टेटमेंट करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।